नमस्कार. सेतू अभ्यास इयत्ता 7वी विषय मराठी. दिवस 23वा. आजचं क्षेत्र आहे लेखन. कौशल्य स्व अभिव्यक्ती लेखन. अध्ययन निष्पत्ती मराठी भाषेतील विविध साहित्य सामुग्री, वृत्तपत्र, पत्रिका, कथा, माहिती देणारी साधने, इंटरनेटवर प्रसिद्ध साहित्य समजपूर्वक वाचणे आणि त्यावरून आपली आवड निवड स्वभाषेत किंवा ब्रेल लिपीत व्यक्त करणे ही आजच्या तासिकेची अध्ययन निष्पत्ती आपण आज पाहणार आहोत. सर्वप्रथम जाणून घेऊया. आपल्यासमोर एक मंगेश पाडगावकर यांची अतिशय सुंदर अशी कविता दिलेली आणि त्या कवितेचं आपल्याला वाचन करायचं आहे. आणि ही कविता वाचून तुमच्या मनामध्ये काय विचार आले आहेत ते विचार स्वतःच्या शब्दामध्ये लिहून काढायचे आहेत. त्याचबरोबर इतरही उतारे आणि कविता आपल्या ज्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेल्या आहेत त्या कवितेंचं सुद्धा आपण वाचन करायचं आहे. आणि तुमच्या शब्दामध्ये तुमच्या मनामध्ये आलेले जे विचार आहेत ते विचार या ठिकाणी लिहून काढायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला जी कविता दिलेली ती कविता मी ह्या ठिकाणी एकदा वाचतो. कवितेला अतिशय आकर्षक असं शीर्षकसुद्धा दिलेलं आहे, ऑमलेट. मंगेश पाडगावकर यांची ही कविता असून अतिशय छान वर्णन केलेलं आहे. ती कविता एकदा मी वाचतोय, तुम्हीसुद्धा ती मनामध्ये वाचा. कारण आपल्या वाचन झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय काय विचार आलेले आहेत त्या विचारांचं तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये विचार लिहून काढायचे आहेत. ऑमलेट. कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आले पिल्लू, अगदी होते छोटे आणि उंचीलाही टिलू. कोंबडी म्हणाली, पिल्लू बाय सांग तुला हवे काय? किडे हवे तर किडे, दाणे हवे तर दाणे, आणून देईल तुला हवे असेल ते खाणे. पिल्लू म्हणाले, आई दुसरे नको काही, छोट्याशा कपामध्ये चहा भरून दे, मला एक अंड्याचे आमलेट करून दे. अशी अतिशय छान अशी मंगेश पाडगावकर यांची ही कविता या ठिकाणी मी वाचलेली आहे. ती कविता तुम्ही वाचायची आहे आणि वाचन झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय विचार आलेले ते विचाराचं तुमच्या शब्दामध्ये तुम्ही लिखाण करायचं आहे. त्यानंतर माहिती जाणून घेतल्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे सक्षम बनूया. आता या ठिकाणी कवितेवर आधारित प्रश्न विचारून तुम्ही बोलते होणार आहात. तुमच्या मनामधले असणारे विचार या ठिकाणी मांडता तुम्हाला आले पाहिजेत आणि त्याचबरोबर स्वतःची कविता लिहिण्याचा सुद्धा तुम्हाला सराव करता आला पाहिजे. या ठिकाणी आपण एक कविता घेऊया. कविता सुद्धा अतिशय छान आणि एका सणावर आधारित आहे आणि त्याच्यावर आपल्याला काही प्रश्न सुद्धा मी विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला देता आली पाहिजेत. ती कविता काळजीपूर्वक ऐका. ऐकल्यानंतर ती काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची अचूक अशी उत्तरसुद्धा लिहा. आली दिवाळी दिवाळी, दारी दिव्यांची आरास, रांगोळीच्या नक्षीमध्ये रंग घालितात रास. आली दिवाळी दिवाळी, फराळाचा घमघमाट, नवे कपडे आणले झाला किती थाटमाट. दारी प्रकाशाची होई रोषणाई लखलख, भुईनळे भुईचक्रे झगमगता दिमाख. आली दिवाळी दिवाळी, काही घरात काळोख, दिवा घेऊन जाऊया उजाळूया घरे लख. पुसू तयांची लोचने जेथे जेथे आहे उणे, इतुकेच मागणे मी येत्या दिवाळीचे देणे. आली दिवाळी दिवाळी, दारी दिव्यांची आरास. अशा प्रकारची ही कविता आहे. या कवितेचं जसं मी वाचन केलेलं आहे तसंच तुम्ही सुद्धा एक वाचन करा आणि त्यानंतर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे द्या. सर्वप्रथम पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की कवितेमध्ये प्रकाशाशी संबंधित आलेले शब्द कोणते? प्रकाशाशी संबंधित असलेले शब्द कविता वाचन करत असतानाच आपण अधोरेखितही करा. कोणते आलेले शब्द? लखलख, झगमगता आणि रोषणाई. हे 3 शब्द प्रकाशाशी संबंधित या ठिकाणी या कवितेमध्ये आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा,
दिवाळीत आपण कोणती गोष्ट करतो? दिवाळीत आपण कोणती गोष्ट करतो? दिव्यांची आरस करतो, फराळ बनवतो, बरोबर. त्यानंतर प्रश्न तिसरा, नयन या शब्दासाठी कवितेत कोणता शब्द आला आहे? नयन या शब्दाला आलेला समानार्थी शब्द कवितेमध्ये कोणता आलेला आहे? तर लोचन हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. पुसून तयांची लोचने, जेथे जेथे आहे उने, इतुकेच मागते मी, येत्या दिवाळीचे देणे. अशा पद्धतीत ती ओवी त्या ठिकाणी आलेली आहे. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही जसे अचूक तुम्हाला माहिती आहे त्याच पद्धतीने ती स्वाध्याय वहीमध्ये सुद्धा लिहायची आहेत. त्यानंतरचा जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला इयत्ता 6वीचं जे पाठ्यपुस्तक आहे पान नंबर 54 की आता उजाडेल या कवितेतील एक कडवे या ठिकाणी दिले आहे, ते वाचा. आता पाऊस पडेल व त्यानंतर काय घडेल याची कल्पना करा आणि कवितेच्या 4 ओळी आपल्याला पूर्ण करायचा आहे. कारण आपण जो घटक पाहतोय तो सक्षम बनूया हा घटक पाहतोय आणि त्या घटकामध्ये आपल्याला स्वतःची कवितासुद्धा लिहिण्याचा सराव करायचा आहे. मग आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार, लहरीत किरणांची कलाबोत, मोहरेल आता उजाडेल. अशा प्रकारची ही आता उजाडेल ही कवितेचं एक कडवं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यानंतर आता पाऊस पडेल ही कविता आपल्याला पूर्ण करायला सांगितलेली आहे. आता आपण या ठिकाणी सक्षम बनलेलो आहोत, आपल्याला ही कविता पूर्णही करता आली पाहिजे. मग कशी करता येईल आपल्याला? आता पाऊस पडेल सारी धरणी भिजेल, सारी धरणी भिजेल, झाडांमधल्या मोरांचा हिरवा पिसारा फुलेल, झाडामधल्या मोरांचा हिरवा पिसारा फुलेल. या पद्धतीने ही कविता आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. या व्यतिरिक्त आपल्याला डोक्यामध्ये काही कल्पना असतील तर त्याचा सुद्धा वापर करून तुम्ही या ठिकाणी ही कविता पूर्ण करू शकतात. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आणखीन एक कविता दिलेली आहे सक्षम बनूयामध्ये, आपण सारे शाळेत जाऊ, आपण सारे शाळेत जाऊ. ही अपूर्ण कविता तुम्ही स्वाध्याय वहीमध्ये पूर्ण करून लिहायची आहे. अगदी 4 ओळीमध्ये आली तरी चालेल. त्यानंतर चला सराव करूया. आता या ठिकाणी सराव अतिशय छान दिलेला आहे पहा. त्याच्यासाठी काही सूचना आहेत, त्या सूचनांचं पालन करा की विद्यार्थ्यांना ह्या सूचना द्यायला सांगितलेल्या शिक्षकांनी. शिक्षक तुम्हाला सूचना देत आहेत. आपल्या आवडत्या पदार्थाबद्दल मित्रांसोबत चर्चा करा. तुम्हाला जो पदार्थ आवडत असेल त्या पदार्थाबाबत तुम्ही तुमच्या मित्राबरोबर चर्चा करा. तो पदार्थ बनवण्यासाठी कोणते पदार्थ लागतात, त्याची कृती काय, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी स्वाध्यायवहीमध्ये लिहायचे आहेत. जर गरज पडली तर आपल्या आईची आणि मित्राची मदतसुद्धा घ्या. तुमच्या स्क्रीनसमोर मी 2-3 पदार्थांचे फोटो चित्र दाखवलेले आहेत पहा. त्यातलं कोणतं एक चित्र घ्या आणि त्या चित्र तुम्हाला तो पदार्थ आवडतो का, त्या पदार्थाचं नाव काय आहे, तो पदार्थ बनवण्यासाठी कोणते पदार्थ लागतात, त्याची कृती कशी आहे, ही सगळी कृती तुम्हाला चला सराव करूया यामध्ये स्वाध्याय वहीत लिहायची आहे. आणि याच्यासाठी तुम्ही आपल्या मित्राची मदत घ्या आणि त्याचबरोबर आपल्या आईची मदत घेतली तरी चालेल. आणि छानपैकी चला सराव करूयामध्ये जो पदार्थ तुम्ही आवडतोय त्या पदार्थाची कृती त्या ठिकाणी लिहून काढा. त्यानंतर कल्पक होऊया. आता या ठिकाणी या चित्राचं आपल्याला निरीक्षण करायला सांगितलेलं आहे आणि ह्या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय आठवतं, कोणता प्रसंग आठवतो, याबद्दलची काही विशेष माहिती तुमच्याकडे आहे का, त्याबाबत तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला माहिती लिहून काढायची आहे. या ठिकाणी 2 चित्र आहेत आणि ते चित्र पाहिल्यानंतरच लगेच आपल्या जिभेला पाणी आलं असेल. एक आहे कैरी, कापलेली कैरी आहे, अगदी तिखट मीठ लावून डिशमध्ये ठेवलेली आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला कैरीच्या प्लेटबरोबरच चिंचासुद्धा त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि मग
हे निरीक्षण करून या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय आठवतं, कोणता प्रसंग आठवला, त्याबद्दल काही विशेष माहिती तुमच्याकडे आहे का? तर त्याच्या काही शब्दामध्ये तुम्हाला माहिती लिहून काढायची आहे. म्हणजे या ठिकाणी वर जी तुम्ही सराव केलेला आहे पदार्थामध्ये आणि या ठिकाणी कल्पक होऊन या बाबतीत तुम्हाला काही प्रसंग लिहिता येत असेल, विशेष प्रसंग, तर तो तुमच्या शब्दामध्ये लिहून काढा. त्यानंतर सगळ्यात शेवटचा भाग आहे तो म्हणजे पूरक साहित्य स्रोत. ही सगळी जे आजचे जे घटक पाहिलेले आहेत, या घटकाला आपल्याला मदत करणारं जे काही पूरक साहित्य आहे ते त्यामध्ये इयत्ता 6वीचं मराठीचं पाठ्यपुस्तक, गोष्टींची पुस्तके, बालसाहित्य, वयोगटाला अनुसरून योग्य लिखित छापील मजकूर, प्रसंग, कृतीचित्रे, ही सगळे आपल्याला माहिती देणारे आहेत, माहिती पुरवणार आहेत. आणि मग त्यानुसार आजचा जो घटक आपण पाहिलेला आहे स्व अभिव्यक्ती लेखन, त्यामध्ये जी अध्ययन निष्पत्ती दिलेली आहे ती मराठी भाषेतील विविध साहित्य सामुग्री, वृत्तपत्र, पत्रिका, कथा, माहिती देणारी साधने, इंटरनेटवर प्रसिद्ध साहित्य हे समजपूर्वक वाचन करून त्यानुसार आपली आवड निवड स्वभाषेत किंवा ब्रेल लिपीत आपल्याला व्यक्त करता आली पाहिजे. हीच आजच्या घटकाची अध्ययन निष्पत्ती आहे. धन्यवाद.